बेलपत्र हे त्रिफळाचे पान आहे, जे भगवान शिव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या 3 डोळ्यांचा सूचित करते. हे 3 डोळे किंवा शक्ती, निर्णय क्षमता, कृती व ज्ञान यांच्याशी संबंधित आहेत. जैन धर्मात बेलपत्राचे झाड देखील पवित्र मानले जाते. 23वे तीर्थंकर पळसवंत यांना या झाडाखाली निर्वाण मिळाले असे मानले जाते. तसेच बेलपत्र, ज्याला संस्कृतमध्ये बिल्व पत्र म्हणतात, ही एक पवित्र वनस्पती आहे. ती देव व देवतांना अर्पण केली जाते. बिल्व चा शब्दाचा अर्थ बेल वृक्ष आणि पत्रा म्हणजे पाने. इंग्रजीमध्ये बेलपत्राला एगल मार्मेलेस किंवा अधिक सामान्यतः लाकूड सफरचंद म्हणतात. या व्यतिरिक्त वनस्पती कठोर कवच आणि सौम्य तिखट चव असलेली बेलफळे तयार करते. पुराण आणि वेदांनुसार बेलपत्रामध्ये सामाजिक, रचनात्मक आणि सांस्कृतिक मूल्ये आहेत. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानव नाही तर देवताही पूजा करतात. या वनस्पतीमध्ये लक्षणीय प्रमाणात सत्व घटक असतात, जे जेवणातील सात्विक फ्रिक्वेन्सी शोषून घेतात आणि उच्छेदित करतात. चला तर पाहूया आपण बेलपत्राचे औषधी महत्त्व. बेलपत्र एक अनोखी वनस्पती असून तिचे अनेक फायदे आहेत. बेलफळामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे, विशेषतः जीवनसत्त्वे ए, बी, कॅल्शियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, फायबर आणि B6, B12 आणि B1 असतात. ही खनिजे जीवनसत्त्वे शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी व वाढीसाठी आवश्यक असतात. आयुर्वेदाने वात, पित्त आणि कफ म्हणून परिभाषित केलेल्या तीनही दोषांचे संतुलन राखण्यास वनस्पती मदत करते. पुढे बेलपत्र दररोज सेवन केले जाऊ शकते. ते तुम्हाला उच्च रक्तदाब, त्याचं हृदयावरची समस्या, कोलेस्टेरॉल सारख्या जीवनशैलीत आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पूर्वी कच्च्या बेलफळामध्ये हळद आणि तूप मिसळून हाड मोडलेल्या जागेवर लावले जायचे. बेलपत्राच्या झाडाची त्वचा, मुळे, फळे आणि पाने या सर्वांचा उपयोग विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हिरड्यामधून रक्त येणे, दमा, कावीळ, आमांश, रक्तक्षय आणि इतर अनेक आजारावर या पवित्र वृक्षाने बरे होऊ शकतात. बेलपत्राचे टॉनिक कॉलर्स आणि अतिसाराच्या उपचारात मदत करते. जुनी फळाची वाळलेली पावडर जुनाट अतिसार उपचार करण्यासाठी वापरली जाते. बेल वनस्पतीमध्ये अँटीफंगल आणि अँटीव्हायरस गुणधर्म आहेत, जे आपल्या शरीरातील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात. बेलाची पाने अत्यंत उपचारात्मक आहेत, कारण त्याचा अर्थ तुम्हाला कोलेस्टेरॉल चांगलं नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. बेलपत्रामधून काढलेल्या तेलाने सर्दी, दमा यासारखे श्वसनाचे विकार बरे होऊ शकतात. रोजच्या आहारामध्ये तूप आणि फाडलेल्या बेलफळाचे मिश्रण सेवन केल्यास विविध हृदयरोग टाळता येतात. बेलफळ बद्धकोष्ठता दूर करते. बेलफूट, पुष्प, मीठ आणि काळी मिरी आतड्यामध्ये विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. उच्च रेचक सामग्रीमुळे बेलपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. बेलपत्राचा वापर केल्याने तुम्हाला त्वचेवरील पुरळ आणि जास्त घाम बरा होऊ शकतो. तसेच शरीराची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. बेलपत्राचा रस पिल्याने केस गळण्याची समस्या दूर होईल. जे कोरडे केस आणि खरबडे झालेले असतात ते गुळगुळीत होईल. बेलपत्र त्वचेवरील डाग काढून टाकण्यास मदत करते. ते औषधाच्या दुष्परिणामांनी दिसू शकतात. बेलपत्राचे फळातील टॉनिकची उपस्थिती त्वचारोग, मूळ व्याधी प्रभावीपणे उपचार करण्यास मदत करते. प्राचीन काळात या समस्यांवर उपचार करण्यासाठी बेलफळाचा अर्क वापरला जात असे. बेलफळामध्ये अँटीऑक्सिडंट संयुगे देखील असल्यामुळे ते गॅस्ट्रिक अल्सरशी लढण्यास मदत करते. ते पोटात आम्लीय पातळीच्या असंतुलनामुळे होतात. फळांचा अर्क प्रतिजैविक कार्य असल्याचे सिद्ध झाले आहे. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की ते शरीरातील अनेक संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करते. शरीरातील
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सृष्टी रोग होऊ शकतो. हा रोग एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिनीवर परिणाम करतो, परंतु बेलाने उपचार केला जाऊ शकतो. बेलपत्र एक समृद्ध जीवनसत्व स्रोत म्हणून आहारात सामायिक केला तर हा रोग बरा होऊ शकतो. बेलाच्या अर्कामध्ये धाक विरोधी गुणधर्म देखील असतात. तुम्हाला फक्त सुजलेल्या भागावर बेलपत्राचा अर्क लावला तर सूज वसण्यास मदत होते. रेचक भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्ताच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त आहे. नेहमीच्या दररोजच्या आहारात आपण याचा समावेश केला तर स्वादुपिंडाला ऊर्जा मिळते, रक्ताची पातळी व्यवस्थापनासाठी आवश्यक प्रमाणात इन्सुलिन तयार करते. आपण उन्हाळ्यामध्ये बेलपत्राचे रिकाम्या पोटी सेवन केले तर आपल्याला भरपूर फायदे मिळू शकतात. खरं तर बेलपत्र थंड आहे, तर आपण बेलपत्र सेवन केले तर आपले शरीर दिवसभर थंड राहील. त्याचे बेलपत्रामध्ये कॅल्शियम आणि फायबर बरोबर व्हिटॅमिन ए, सी, B1, B6 असे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. लोकांना माहीत नाही की आपल्या स्वास्थ्यावर बेलपत्र खाण्याचे फायदे होतात. आपण रोज बेलपत्र खाल्ले पाहिजे. त्याच्या पोटाच्या विकासाला सुद्धा आराम मिळतो. बेलाच्या झाडाच्या फुलांमधून तेल काढले जाते. त्याचबरोबर बेल फळापासून आपण मुरंबा बनवू शकतो. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी बेल फळांचा चूर्ण आपण घेतल्यास लैंगिक शक्ती वाढण्यास मदत मिळते. त्याचबरोबर आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. बेल फळापासून आपण चूर्ण बनवून त्याचे आपण सेवन करू शकतो. त्याचबरोबर आपण त्याचे सरबत बनवून पिऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्पदंशावर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो.